शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचे भेव वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुगुटे जळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभो विश्वनाथ दिनरंक मी अनाथ तुम्ही विश्वनाथ दिनरंक मी अनाथ दिनरंक मी अनाथ दिनरंक हा तुम्ही विश्वनाथ दिनरंक मी अनाथ विश्वनाथ दीनरंक मी अनाथ कृपा कराल ती थोडी पाया पडिलो बराडी समचरण सरोजम सांद्रनीलाबुदाभं जगन्निहित पाणिं मंडनं मंडनानां करुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरणा साथिया दुसरे चरणा पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन
कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांकते ज्योतिकामोदिवक्त्रम कलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सुरवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरि योगिराजं तपोज्ञानवैराग्य भक्तिस्वरूपं सदा अलंकृतं साधिसंन्यासयोगं मुखेयस्य वेदान्तशास्त्रार्थनिधिं नमो नारायण गिरिजिं परब्रह्मस्वरूपं विठ्ठल विठ्ठल शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधकाम प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणांचा भगवान शंकराचा गुणानुवाद करणार आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी अल्पसा पर्याय आहे. अगस्ती मुनींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी अकोले तालुका आणि अकोले तालुक्यातील आपलं असणारं हे पवित्र असं गाव उंच खडक खडकेश्वर भगवंताच्या वास्तव्याने आणखीनच पुनीत आणि पावन झालेलं आहे. आणि त्याच खडकेश्वर भगवंताच्या महादेव मंदिराचा हा वर्धापन दिन सोहळा 4थं वर्ष आहे, बरोबर की नाही? आणि त्यानिमित्ताने आजची सेवा आहे. सेवा ज्यांच्यामुळे माझ्याकडे आलेली आहे ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार समाज प्रबोधनकार गुरुवर्य हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर बाबा आणि आमचे परममित्र आदरणीय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक संगीत विशारद हरिभक्तीपरायण किरणजी महाराज शेटे यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. या ठिकाणी आल्यानंतर मला अतिशय आनंद वाटला, कारण की इथं आल्यानंतर मला असं वाटतच नाही की हे 1 दिवसाचं कीर्तन आहे. मला असं वाटतंय की हे जागराचं कीर्तन आहे आणि उद्या काल्याचं कीर्तन आहे. इतकं सुंदर नियोजन धनंजय भाऊ तुम्ही केलेलं आहे. अतिशय सुंदर नियोजन आहे. अर्थात ही सगळी कृपा गुरुवर्य इंदुरीकर बाबांचीच आहे. महाराज त्यांचं दरवर्षी या ठिकाणी गुरुवर्य महाराजांचं इंदुरीकर बाबांचं दरवर्षी काल्याचं कीर्तन असतं आणि काल्याचा महाप्रसाद देखील बाबाच आपल्याला देतात. आणि बाबांच्याच मार्गदर्शनाने बाबांच्याच सहकार्याने बाबांच्याच नियोजनामधून हा सर्व कार्यक्रम चाललेला आहे. आणि त्यांच्याच नियोजनातून मला या ठिकाणी येण्याची हा योग आलेला आहे. धनंजय भाऊ असतील, आमचे सुभाष भाऊ मोरे पाटील असतील, यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आलेला आहे. अतिशय सुंदर नियोजन आहे. सुंदर भव्य दिव्य असा मंडप आहे. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आमचे सचिन भाऊ रेवगडे शिवशक्ती साऊंड सिस्टीम अतिशय सुंदर. त्याचबरोबर कीर्तन म्हटलं सज्जन हो की लावणी मृदंग श्रुती टाळ घोष महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगवादक मृदंग विशारद आमचे परममित्र आदरणीय ओमकारजी महाराज चौधरी ते या ठिकाणी मृदंगाची सेवा करण्यासाठी आहे. सुंदर अशी हार्मोनियमची साथसंगत करण्यासाठी हरिभक्तीपरायण मुंडे महाराज या ठिकाणी आहे. पुंडे पुंडे हे फेटा बांधल्यामुळं असं होतं. असं आमचे
पुंडे महाराज या ठिकाणी आहेत. तसेच आमचे ढोकरीचे हरिभक्तपरायण साहेबराव महाराज गुले आहेत. पानसरे महाराज आहेत. आपल्या अकोले तालुक्याचं भूषण संगीत विशारद उत्कृष्ट कीर्तनकार आमचे परममित्र आदरणीय हरिभक्तपरायण नितीन महाराज देशमुख आहेत. सगळेच गावातील सर्व भजनी मंडळ आहे. श्री हनुमान प्रासादिक भजनी मंडळ, बरोबर की नाही, उंच खडक. तुम्ही सर्व माता भगिनी पुरुषवर्ग, माझ्यासोबत आलेले महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध कीर्तनकार माझे परममित्र आदरणीय हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज साबळे आहेत. आणि या सर्व कीर्तनाचं चित्रीकरण करण्यासाठी आमचे परममित्र आदरणीय हरिभक्तपरायण सर्वेश महाराज बाळसराब हे सुंदर असं चित्रीकरण करतायत. त्यांचा कैवल्याचा जिव्हाळा नावाचा चॅनल आहे. म्हणजे यदा कदाचित कीर्तन संपल्यानंतर तुम्हाला जर असं वाटलं की हे कीर्तन आपल्याला परत पाहायला मिळालं तर बरं होईल, तर त्यासाठी त्यांचा कैवल्याचा जिव्हाळा नावाचा जो चॅनल आहे तो चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि घंटी वाजवायला विसरू नका. विठ्ठला शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधकाम. कीर्तनाला सुरुवात करतोय. फक्त तुमच्या सर्व माता भगिनी पुरुष वर्ग तुमच्या चरणी एक विनंती आहे. लागोन या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल असं भजन होईल त्या त्या वेळेला नुसतं बसू नका, हाताने टाळी वाजा आणि मुखाने काय करा, भगवंताचं नामस्मरण करा. हे ज्ञानोबराय देखील आपल्याला सांगतात. गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदे दुश्चित्ते, सोहम भावे पूर्ण ज्ञाते, यास कळाते विनवनी. करा विठ्ठल स्मरण. सगळ्यांना विनंती करतात ज्ञानोबराय. पहिली विनंती कोणाला केली? गाते. तुम्ही जे माझ्या मागे उभे आहे ना, तुम्ही कोण? तुम्ही गाते. हा, बरं तरी तुम्ही मला गाते भेटले, नाही तर काही काही ठिकाणी गाते नाही, मग नुसते खाते. अहो नुसते खाते असले तरी चालतात, पण काही काही येडे खाते. दुसरा नंबर तुमचा श्रोते. आता 97 कीर्तन आहे म्हणून बरं आहे श्रोते, आहे का नाही. आणि हेच कीर्तन जर 9 ते 11 असतं मग श्रोते नाही, मग सगळे सोते. झोपतात लोक 9 ते 11ला. बरं झालं तुम्ही 7 ते 9 नियोजन केलं, त्याच्यानंतर महाप्रसादाचं नियोजन केलं. गाते, श्रोते आणि पाहते. काही लोक कीर्तन ऐकायला नाही येत, मग कीर्तन पाहायला येतात. म्हणजे कीर्तनकार कसा आहे बा, आहे का, त्याने फेटा कसा बांधला, त्याने कंबर कशी बांधली, त्याने धोतर कसं घातलं, हे फक्त पाहण्यासाठी येतात. कीर्तनकार उंच आहे का बुटका आहे, कीर्तनकार जाडजूड आहे का पातळ आहे, कीर्तनकार गोरा गोमटा आहे का उगं काळा ठिकर आहे, हे फक्त पाहण्यासाठी येतात. ते पाहते. त्याच्या पुढं चतुर. काही माणसं चतुर असतात. कीर्तनकाराचा श्लोक कुठं चुकला, ओवी कुठं चुकली, प्रमाण कुठं चुकलं, दृष्टांत सिद्धांताची संगती कुठं लागली नाही, ही त्यांना कळतं बरं का. ती चतुर. त्याचा पुढचा वर्ग विनोदे. काही लोकांना कीर्तनामध्ये विनोद पाहिजे असतात. कीर्तनात जर विनोद झाला नाही तर ते काय म्हणतात माहिती का, मग दुसऱ्या दिवशी कोणी आणलं होतं ते, कोणी आणलं होतं ते, हा, त्याचं त्याला तरी कळालं का, काय कीर्तन केलं. मला सांगा, त्याचं त्याला कळालं नसतं तर त्याने
तो कीर्तनकार झाला असता का? मग तुम्ही त्याचं माप कशावरून काढलं? फक्त विनोद केला नाही म्हणून. हो सज्जनाव, कीर्तनामध्ये विनोद पाहिजेच. विनोदाशिवाय कीर्तन होऊ शकत नाही. कीर्तनामध्ये विनोद पाहिजे, पण विनोदातच कीर्तन नको. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. चला प्रत्येकाने हाताने टाळी वाजवा, मुखाने नामस्मरण करा. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांती ब्रह्म एकनाथ महाराज आजच्या अभंगामध्ये भगवान शंकराचं वर्णन करतात. सज्जनाव, विषय असा आहे, वर्णन कुणी करावं, वर्णन कुणाचं करावं आणि वर्णन का करावं. 3 प्रश्न आहे. पहिला प्रश्न आहे वर्णन कुणी करावं. त्याचं उत्तर असं आहे, ज्याचा अधिकार आहे त्याने वर्णन करावं. पखवाज वादकाचं वर्णन कोणी करावं? ज्याला धागिनाता सुद्धा येत नाही त्याने वर्णन करावं का? नाही. ज्याला पखवाजाची थाप कशी टाकतात हेच माहीत नाही, कणिक शाईपानाकडून लावतात का धूमपानाकडून हे सुद्धा ज्याला माहीत नाही, हा पखवाज चढलाय का उतरलाय हे ज्याला कळत नाही, ज्याला धागिनाता नीट वाजवता येत नाही, आणि त्याने म्हणायचं ओमकार महाराज खरंच खूप सुंदर पखवाज वाजवतात. नाही नाही, त्याचा अधिकार नाही. मग ओमकार महाराजांचं वर्णन कोणी करावं? जो पखवाजामध्ये मृदंगामध्ये जो विशारद आहे त्याने करावं. म्हणजे कोणी? मीच करावं आणि कोणी करावं? मी मृदंगात विशारद आहे. बरं आता मला सांगा, नितीन महाराज आणि पानसरे महाराजांनी सुंदर अशी चाल म्हटली, बरोबर की नाही? मग आता त्यांचं वर्णन कोणी करावं? ज्याला स्वरात आलं हे कळत नाही आणि स्वरातून गेलं हे कळत नाही, आणि हे ज्याला कळत नाही तो म्हणतो वा वा नितीन महाराज काय चाल म्हटली राव तुम्ही. काही लोक तर म्हणतात काय भैरवी म्हटली तुम्ही. आता ती काय भैरवी होती का? सारंग राग होता, बरोबर ना? मी संगीत विशारद पण आहे. बरं जाऊ द्या. कीर्तनकाराचं वर्णन कोणी करावं? कीर्तनकाराचं वर्णन, अहो कीर्तनकाराचं वर्णन कीर्तनकारांनीच केलं पाहिजे ना. कोणी उठलं आणि तुम्ही लय भारी कीर्तन केलं आणि तुम्ही लय भारी कीर्तन केलं, त्याला काय महत्व आहे महाराज? कीर्तनकाराचं वर्णन ज्यावेळेस कीर्तनकार करेल, पखवाज वादकाचं वर्णन पखवाज वादक करेल, गायकाचं वर्णन ज्यावेळेस गायक करेल त्यावेळेला ते वर्णन सार्थ वर्णन असतं. नाहीतर एरवी व्यवहारामध्ये सासूबाई जावयाचं वर्णन करते, म्हणजे आमचा जावई की नाही मोबाईल वाजवतो. आता तो काय पखवाज आहे का वाजवायला? अहो बटणं दाबले म्हणजे मोबाईल वाजतोच. मग हे केलेलं जे वर्णन आहे हे व्यर्थ वर्णन आहे, याला कुठल्याही प्रकारची किंमत नाही. वर्ण विषयाची किंमत ही वर्णन कर्त्यावर अवलंबून असते. वर्णविषय अधिकारी आणि वर्णन करणारा सुद्धा अधिकारी असेल तर त्याला सार्थ वर्णन म्हणतात. ऐका बरं का, वर्णनाचे आणखीन 2 प्रकार आहे. वर्णनाचे नाही तर तुम्ही म्हणाल वर्णाचे. वर्णाचे 2 प्रकार माहिती का तुम्हाला? नाही नाही नाही, एक घटवरण आणि एक पातळवरण. घटवरण जिथं वाढलं तिथंच राहत, आणि पातळवरण शेजारच्याला वाढलं का आपल्या पात्रात सहज येतं. असो, मी त्या वर्णाचे नाही वर्णनाचे 2 प्रकार सांगतो. एक प्रत्यक्ष वर्णन आणि एक अप्रत्यक्ष वर्णन. प्रत्यक्ष वर्णन त्याला म्हणतात ज्या व्यक्तीचं, ज्या वस्तूचं, ज्या अवस्थेचं वर्णन चाललेलं आहे त्याचं प्रत्यक्ष असं नामनिर्देश केलेला असतो. आणि अप्रत्यक्ष वर्णन म्हणजे त्या व्यक्तीचं, त्या वस्तूचं, त्या अवस्थेचं नाव न घेता केलेलं वर्णन म्हणजे अप्रत्यक्ष वर्णन. तुम्हाला कळण्यासाठी उदाहरण सांगतो. एक राजा होता,
आणि त्या राजाकडे एक पोपट होता. त्या राजाला त्या पोपटाचा इतका नाद होता, इतका छंद होता की सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत तो त्या पोपटाला सोडतच नव्हता. सारखं सकाळी उठला रे उठला की लगे पोपट, दुपारी पोपट, संध्याकाळी पोपट, रात्री झोपताना पोपट. रात्री झोपल्यानंतर सकाळी उठेपर्यंत काय 7-8 तास पोपटापासून लांब राहत असेल तेवढा फक्त पोपट पिंजऱ्यात राहायचा 8 तास झोपेपर्यंत. नाहीतर 16 तास त्याच्यापाशी सारखं पोपट 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 पोपट. एकदा एक मंत्री त्या राजाला म्हटला, का हो राजे साहेब? म्हटले काय? म्हटले अहो तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सारखं पोपट 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 करत बसता. म्हटले घडू नये ती गोष्ट जर घडली आणि जर पोपट नाही कळालं गेला कुठं? पंढरपूरला, वैकुंठाला, तर तुम्ही काय करणार? असं म्हटल्यावर राजेसाहेबांना एवढा राग आला. राजेसाहेब म्हटले हा पोपट मेला, पोपट मेला हे जो कोणी मला सांगेल मी त्याला फाशीला टांगेल, त्याला फाशीची शिक्षा. लोक घाबरले. काही 1 महिना निघून गेला आणि 1 महिन्याने पहाटे 4 वाजता पोपट गेला. आता जाणारच होता तो, गेला. पण आता ही बातमी राजाला सांगायची कोणी? कारण काय, जो सांगायला जाईल त्याला फाशीची शिक्षा. प्रधान लय हुशार होता. प्रधान राजेसाहेबांकडे गेला आणि म्हणे ओ राजेसाहेब. म्हटले काय? म्हणे तुमचा जो पोपट आहे ना तो आज सकाळपासून उठलाच नाही. म्हटले सारखा झोपू नये, तो पंख फडफड करत नाही, डोळे सुद्धा उघडझाप करत नाही, पंख फडफड करत नाही. त्याला पाणी प्यायला दिलं तर तो पाणी पित नाही, पेरू खायला दिला तर तो पेरू खात नाही. आणि आता पोपट पूर्वीसारखा मिठू मिठू बोलत नाही. असं म्हटल्यानंतर मग राजेसाहेब म्हटले अरे मग सांग ना पोपट मेला म्हणून. ते तुम्ही म्हणा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कशा करता सांगितलं? अप्रत्यक्ष वर्णन केलेलं वर्णन कशाचं आहे? पोपटाच्या मरणाचं आहे. पण बोलले का असं नाही, याला म्हणायचं अप्रत्यक्ष वर्णन. चला आजच्या अभंगातलं वर्णन हे अप्रत्यक्ष वर्णन नाही, प्रत्यक्ष वर्णन आहे. अभंगातला पहिलाच शब्द आहे शिव, अर्थात अभंगातलं वर्णन हे प्रत्यक्ष आहे. आजच्या अभंगातलं वर्णन हे व्यर्थ नाही तर सार्थ आहे. का? कारण की वर्णन ज्यांचं चाललेलं आहे ते भगवान शंकर देखील अधिकारी आहे आणि जे वर्णन करतात ते श्री संत नाथ महाराज सुद्धा अधिकारी आहे. विठ्ठल विठ्ठल हो. नाथ महाराजांचा काय अधिकार होता सांगेल मी आपल्याला. नाथ महाराज हे श्रीमंत होते. सकल संतांमध्ये राजा स्वामी एकनाथ तेव्हा तेव्हा सुंदर प्रामाणिक. सकल संतांमध्ये राजा स्वामी एकनाथ माझा. श्री संत नाथ महाराज सज्जना हो, यांचा अधिकार मी आपल्याला सांगतो. नाथ महाराज श्रीमंत होते, नाथ महाराज शांत होते आणि नाथ महाराज संत होते. 3 गुण होते त्यांच्याजवळ. नाथ महाराज एवढे श्रीमंत होते, एवढे श्रीमंत होते की नाथ महाराजांच्या घरी ज्या वेळेला भावार्थ रामायण लिहिण्याचं काम चाललेलं होतं
त्यावेळेला जे लोक ऐकण्याकरता येत होते ना, त्या प्रत्येक माणसाला नाथ महाराज 1 किलो गुळ आणि 1 किलो डाळ देत होते. हे फक्त ऐकून ठेवा बरं का, याची माझ्याकडून अपेक्षा नका करू. नाथ महाराज काय करायचे, 1 किलो गुळ आणि 1 किलो डाळ देत होते. एवढे नाथ महाराज श्रीमंत होते. याच्या पुढं जाऊन तुम्हाला सांगतो ऐका. आख्यायिका अशी सांगितली जाते की नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये एक वेळेला रात्री 24 चोर शिरले. किती? मग तुम्ही अंदाज करा नाथ महाराजांचा वाडा किती मोठा असेल. 24 चोर जर नाथांच्या वाड्यात शिरतायत. याच्याही पुढे जाऊन ऐका. 24 चोर नाथांच्या वाड्यात शिरले. त्यांनी काय जे धन लुटायचं ते लुटलं आणि प्रत्येकाने एक भलं मोठं गाठोडं बांधलं. पण ते गाठोडं एवढं मोठं झालं की ते एकट्या माणसाला काय उचलणं शक्य नव्हतं. मग एकाने दुसऱ्याला उचलून द्यायचं, एकाने दुसऱ्याला उचलून द्यायचं, असं करत 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 23 चोर बाहेर पडले. आणि शेवटी 24वा जो चोर राहिला तो ते एकटाच उचलण्याचा प्रयत्न करू लागला. पण तो घामाघूम झाला, त्याला काही ते उचललं जात नव्हतं. पहाटीचे 4 वाजत आले आणि नाथ महाराजांना जाग आली. काय खुडबुड वाजतंय म्हणून नाथ महाराज पाहायला गेले. आणि कुणीतरी व्यक्ती ती गठुडं उचलण्याचा प्रयत्न करते. घामाघूम झालेली ती व्यक्ती. नाथ महाराजांना दया आली. नाथ महाराज त्याच्याजवळ गेले. त्याला सांगितलं, थांब बाबा, मी तुला उचलू लागतो. नाथांनी ते गठुडं उचलून त्याच्या डोक्यावर दिलं आणि त्याला म्हटले, जा घेऊ. तुम्ही झोपले तर नाही ना? ऐकताय ना तुम्ही? अहो, घरात 24 चोर शिरले आणि त्याच्यातला एका चोराला नाथ महाराजांनी स्वतः गठुडं उचलून दिलं डोक्यावरती आणि म्हटले, जा बाबा. दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला गावामध्ये चर्चा, नाथांच्या वाड्यात चोरी झाली, नाथांच्या वाड्यात चोरी झाली, त्यावेळेला पूर्वी मुनिमजी असायचे हिशोब लिहिण्याकरता. मुनिमजींना नाथांनी विचारलं, म्हटले, मुनिमजी ताळेबंद करा, हिशोब करा. म्हटले, काय काय चोरीला गेलं. ज्यावेळेला तो ताळेबंद केला, हिशोब काढला मुनिमजीने, त्यावेळेस मुनिमजी म्हटले, नाथ महाराज काही नाही, फक्त महिन्याकाठी आपल्याला मिळणारं व्याज चोरीला गेलं. मग विचार करा नाथ महाराज किती श्रीमंत असतील. विठ्ठल विठ्ठल नाथ महाराज श्रीमंत होते. नाथ महाराज शांत होते, म्हणून तर त्यांना शांतिब्रह्म पदवी आहे. एकदा एक गरीब ब्राह्मण आणि त्याला त्याच्या मुलाची मुंज करायची होती. मुलाची मुंज करायची होती, पण तो अत्यंत गरीब होता आणि त्या काळी त्याला 200 रुपयाची गरज होती. पण त्याच्याजवळ काही तेवढा पैसा नव्हता. आणि नाथ महाराजांची कीर्ती त्याच्या कानावरती आली. पैठणला तो आला आणि पैठणला आल्यानंतर, गावामध्ये आल्यानंतर एका ओट्यावरती काही माणसं बसलेले होते. त्यांचं आपलं 52 पानी ग्रंथाचं अध्ययन चालू होतं. 52 पानी ग्रंथ कळतो ना तुम्हाला? त्या ओट्यावरती बसलेले होते. त्या ओट्याला काय म्हणतात? हा, असं आहे, म्हणजे तुमच्या गावात पण आहे. तो तिथं गेला आणि त्यांना विचारायला म्हटले, का हो, नाथ महाराजांचं घर कोणतं? त्यांनी सांगितलं, बघा ते समोर दिसतंय ना, तुळशी वृंदावन आहे, बाहेर रांगोळी घातलेली आहे आणि वरती, घराच्या वरती भगवी पताका झळकते ना, आणि ज्या घरामधून टाळांचा आवाज येतोय ना, ते घर कोणाचं आहे? नाथ महाराजांचं. म्हटले, पण तुम्हाला काय, कशा करता तुम्ही आलात? म्हटले, मला माझ्या मुलाची मुंज करायची, 200 रुपयाची गरज आहे, म्हणून मी नाथांकडे आलो. म्हटले, आम्ही देतो तुला 200 रुपये. तो म्हटला, अरे वा, बरं झालं. नाथांकडे जाण्याच्या आधीच आपलं काम झालं. आपल्याला काय, नाथांनी 200 दिले काय यांनी 200 दिले काय,
त्यांनी लगेच खिशातून असे 200 रुपये काढूनच ठेवले. म्हटले हे घे, हे 200 रुपये, पण आमची एक अट आहे. म्हटले नाथांच्या घरात जायचं आणि नाथ महाराजांना राग आणायचा. म्हटले असं काहीतरी तू करायचं की नाथ महाराजांना राग आला पाहिजे. असं म्हटल्यानंतर तो म्हटला राग आणायच ना एवढंच, हे तर लय सोपं काम. लगेच त्यांनी 200 रुपये खिशात घातले, चालला. त्यांनी ठरवलं आता नाथांना राग आणायचा म्हटल्यानंतर घराच्या बाहेर चपला कशाला काढायच्या. जशा चपला घातलेल्या होत्या ना पायात, तसा चालत चालत डायरेक्ट घरामध्ये गेला. नाथ महाराज सोहळ्यात होते, मंदिरामध्ये देवाची पूजा चाललेली होती. जसा गेला तसा डायरेक्ट नाथ महाराजांच्या मांडीवरच जाऊन बसला. आता मला सांगा, इथं जर आपण असतो तर आपण काय केलं असतं? पहिले त्याच्या एक श्रीमुखात लावून दिले असते आणि त्याला 1-2 शिव्या दिल्या असत्या. मूर्खा, कळत नाही तुला, चप्पल बाहेर काढायची. पण ते नाथ महाराज होते, महाराज शांती ब्रह्म. नाथ महाराज म्हटले, अहो काय तुमचं माझ्यावरती प्रेम, तुम्ही देहभान विसरले, चप्पल काढायची सुद्धा तुम्हाला भान राहिलं नाही. ठीक आहे ठीक आहे, आता काय हरकत नाही, आता चप्पल काढा आणि तुमचे कपडेही खूप मळालेले दिसत आहे, तुम्ही आता स्नान करा, आपण देवाला नैवेद्य दाखवून जेवायला बसू. तो म्हटला पहिला प्लॅन फेल गेला. जेवायला बसले, जेवायला पंगत बसल्यानंतर तिकडून नाथ महाराजांची पत्नी धर्मपत्नी गिरिजाबाई त्या वाढायला आल्या. हा म्हटला आता आपला दुसरा प्लॅन. याने काय केलं, जसा उठला महाराज तसा डायरेक्ट गिरिजाबाईंच्या पाठीवरच जाऊन बसला. आता मला सांगा, त्या ठिकाणी आपल्यासारखा असता तर त्याला हाणून मारून घराच्या बाहेर काढलं असतं. पण नाथ महाराज शांती ब्रह्म. नाथ महाराज म्हटले, गिरिजे बघ बर का, पडन बाळ खाली. गिरिजामाई सुद्धा महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्याच धर्मपत्नी म्हटले, नाही नाही महाराज, मला हरिदासाला सांभाळण्याची सवय. असं म्हटल्यानंतर महाराज याचं पार डायरेक्ट आईस्क्रीमच झालं. हा जसा खाली आला, खाली उतरला, तसा रडायलाच लागला. मग नाथांनी त्याला विचारलं, बाबा काय झालं, का रडतो? हा म्हटला, माझे 200 रुपये गेले. म्हटले कस काय? मले पैज लावली होती तुम्हाला राग आणण्याची, त्याचे 200 रुपये होते म्हटले, पण आता तुम्हाला रागच येत नाही म्हटल्यावर माझे 200 गेले. नाथ महाराज म्हटले, हे त्यांचे 200 त्यांना देऊन टाक, हे मी तुला 400 रुपये देतो, घे आणि तुझ्या मुलाची मुंज कर. विठ्ठल विठ्ठल नाथ महाराज श्रीमंत होते, नाथ महाराज शांत होते आणि नाथ महाराज संत होते. एवढा मोठा अधिकार नाथ महाराजांचा. हरी कावडीने हरी कावडीने हरी कावडीने हरी कावडीने द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी, द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी, द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी, द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी. पाणीवाया हरी कावडीने, पाणीवाया कावडीने, पाणीवाया हरी कावडीने, पाणीवाया हरी कावडीने. द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी. नाथ महाराजांचा एवढा मोठा अधिकार होता. महाराज सर्व संतांमध्ये अधिकारी संत नाथ महाराज झाले. एवढा मोठा अधिकार होता की 36 वर्ष श्रीखंडाच्या वेशामध्ये भगवंताने पाणी वाहण्याचं काम केलं. एवढंच नाही, श्रीखंड्या चंदन उगळोनी करी, श्रीखंड्या चंदन उगळोनी करी, वस्त्रगंगे तिरी धूतसे धूतसे.
महाराज श्रीखंड्याच्या वेशात नाथांच्या घरी चंदन उगळण्याचं काम करावं. गंगेच्या तीरावरती जाऊन महाराज त्या ठिकाणी काय करावं? वस्त्र धुण्याचं काम करावं, पाणी भरण्याचं काम करावं. 1-2 वर्ष नाही, 36 वर्ष कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळावंदी त्याचे पाये. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. निळा म्हणे देव राबे त्यांचे घरी, दत्त चोपदारी करीत असे. असा फार मोठा अधिकार नाथांचा आहे. आणि म्हणून असे अधिकारी संत आजच्या अभंगामध्ये भगवान शंकराचं वर्णन करतात. अभंगाच्या पहिल्या शिवबाळा चक्रवर्ती, शिवबाळा चक्रवर्ती, शिवबाळा चक्रवर्ती, शिवबाळा चक्रवर्ती, क्या बात आहे. एकदा जोरदार टाळी वाजवा. अतिशय सुंदर. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. श्री संत नाथ महाराज हे भगवान शंकराचं वर्णन करतात. शिवभोळा पहिलाच विशेषण नाथांनी भगवान शंकराला भोळा म्हटलेलं आहे. आता आपल्याकडं भोळा म्हटलं की आपण त्याचा अर्थ घेतो वेडा, बरोबर की नाही? पण भोळा या शब्दाचा अर्थ वेडा नाही, तर भोळा या शब्दाचा अर्थ असा आहे की जो देव भक्ती केल्यानंतर लगेच प्रसन्न होतो आणि भक्त जे काही मागल त्याचा विचार न करता त्याला ते देऊन टाकतो, त्याला भोळा म्हणतात. आणि भगवान शंकराच्या भोळेपणाचे अनेक उदाहरणं आपल्याला ज्ञात आहे. भस्मासुराचं उदाहरण प्रसिद्धच आहे. त्याला एक काम दिलं होतं भगवान शंकरांनी. मृत्यूलोकामध्ये जायचं आणि चिता भस्म घेऊन यायचं, कारण की भगवंताला चिता भस्म फार आवडतं. आता त्याचा रोजचा नित्यनेमच होता. तो खाली मृत्यूलोकामध्ये यायचं आणि कुठं कोणी गेलंय का ते पाहायचं. आणि मग ज्या वेळेला पूर्ण तो मृतदेह ज्या वेळेला पूर्णपणे जळून त्याची राख खाली शिल्लक राहील त्यावेळेला ते भस्म चिता
घेऊन मग भगवंताकडे जायचं आणि देवाच्या पूजेमध्ये ते ठेवायचं. आता नितीन महाराज जोपर्यंत कोरोना होता तोपर्यंत भस्मासुराचं काम जरा सोपं होतं, बरोबर की नाही? पण आता कोरोना गेला, खाली मृत्यू लोकात आल्यानंतर जाय उंच खडकला, इथं नाही कोणी गेलो बा, जाय टाकळीला, जाय ढोकरीला, जाय अकोल्याला, पार संगमनेरपर्यंत कोणीच नाही म्हटल्यानंतर तो परेशान झाला. एक दिवस पार संध्याकाळ झाली त्याला येता येता, आणि भगवान शंकर म्हटले, का रे तुला काय काम दिलं मी चिताभस्म आणण्याचं? सकाळी माझी पूजा तशीच राहिली म्हटले, तू चिताभस्म आणलंच नाही, संध्याकाळ झाली. म्हटले, अहो देवा, जोपर्यंत कोरोना होता तोपर्यंत लोक जरा पटापटा मरत होते. म्हटले आता कोरोना गेल्यापासून कोणी काय मरायला तयार नाही, याच्यामुळे चिताभस्म आणायचं कसं? म्हटले एक काम करा. म्हटले काय? तुम्ही मला असा वर द्या, मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवील त्याचं भस्म होईल. न भगवान शंकर भोळं दैवत, शिव भोळा, किती भोळा, काहीतरी विचार करावा ना. काहीच विचार केला नाही देवानी. तथास्तु तथास्तु म्हटल्यावर काय महाराज, कैलासातून निघाल्यानंतर जे पहिलं गिऱ्हाईक दिसन खाली मृत्यू लोकात आल्यावर, मग ते लहान बालक असू, मोठं माणूस असू, स्त्री असू, पुरुष असू, श्रीमंत असू, गरीब असू, कोणी असू, जो दिसल त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा, त्याचं भस्म झालं की लगेच नेऊन भगवान शंकराला द्यायचं. सगळ्या मृत्यू लोकामध्ये त्यांनी उच्छाद मानला. म्हटले आता याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. मग भगवान विष्णूंनी नारद मुनींना सांगितलं, म्हटले जा भस्मासुराची गाठ भेट घ्या. भस्मासूर उठला आणि बाहेर पडला, आणि बाहेर पडल्याबरोबर नारद मुनी भेटले. हा लागला नारद मुनींच्या डोक्यावर हात ठेवायला. नारद मुनी म्हटले, अरे भस्मासुरा, माझ्या डोक्यावर हात ठेवून तुला काय भेटणार आहे? विनांची पिळ्या. त्याच्यापेक्षा तू एक काम कर ना. म्हटले काय? तुला ज्यांनी हा वर दिला ना, त्या भगवान शंकराच्या डोक्यावर जर तू हात ठेवला तर कैलासाचा तू राजा होशील, आणि पार्वती एवढी सुंदर ती तुझी राणी होईल. मग काय पाहता महाराज, फिरलं ना त्याचं डोकं फिरलं या ते डोकं फिरलं त्याचं. हा, मग पळतच सुटला महाराज. आणि हे भगवंताच्या लक्षात आलं. देव म्हटले आता आपली काय खरी गत. देव लागले पुढं पाळायला, आणि भस्मासूर माग. शेवटी भगवान शंकरांनी भगवान विष्णूंची प्रार्थना केली. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना अनंत घना अविनाशा. हे देवादिदेवा भगवान क्षीरसागरवासी भगवान विष्णूची प्रार्थना केली आणि सांगितलं, आता या संकटातून तुम्हीच मला सोडू शकता, दुसरं कोणी नाही. मग भगवंताने लगेच मोहिनी रूप घेतलं आणि त्या भस्मासुराला थांबितलं. भस्मासुराला म्हटलं, हे थांब. आता भगवंताचं इतकं सुंदर विश्वमोहिनीचं ते रूप पाहिल्यानंतर भस्मासूर सुद्धा मोहित झाला. आणि भस्मासूर म्हणू लागला, हे सुंदर तरुणी, तू काय करतेस इथं? म्हटले, मी इच्छित वराच्या अपेक्षेमध्ये आहे. नाही कळालं तुम्हाला? यंदा कर्तव्य आहे, कळालं ना? म्हटले, पण मग कसं स्थळ पाहिजे तुला? म्हटले, मला मुलगा दिसायला गोरापान पाहिजे. मग भस्मासूर म्हटलं, हे काय, मग मी गोरापानच आहे ना. मुलगा इंजिनियर किंवा डॉक्टर पाहिजे, तो पुण्याला पाहिजे किंवा मुंबईला पाहिजे, त्याचा स्वतःचा फ्लॅट पाहिजे, त्याची स्वतःची 4 व्हीलर पाहिजे, त्याला किमान 1 लाख रुपये पगार पाहिजे, त्याला आई नको, त्याला बाप नको, त्याला भाऊ नको, त्याला बहीण नको,
त्याला मामा नको, त्याला मामी नको, त्याला आत्या नको, त्याला काका नको, त्याला काकू नको. कोण पाहिजे? तो एकटाच पाहिजे. अहो सध्याची परिस्थिती ही महाराज, अत्यंत अवघड परिस्थिती महाराज. पूर्वी मुलाचं आणि मुलीचं लग्न व्हायचं, बरोबर की नाही? आता मुलाचं आणि मुलीचं लग्न नाही होत महाराज, बायान माणसाचेच लग्न होतं. वयच तेवढं झालं, 35 वर्षाची मुलगी आणि 40 वर्षाचा मुलगा. काय चाललंय काय? एक सांगू का सज्जन, कुठंतरी ॲडजस्टमेंट करा, कुठंतरी ॲडजस्टमेंट करा, नाहीतर काळ इतका कठीण येणार आहे महाराज. पोरांना पोरी भेटत नाही आणि पोरींना पोरं भेटणार नाही. पोरगा घरात तसाच, पोरगी तशीच. अवघड परिस्थिती. चला, भस्मासूर म्हटला मी लग्नाला तयार आहे, पण म्हटले माझी अट आहे. अट अशी आहे, मी जसा नृत्य करणार तसं तुला नृत्य करावं लागेल. म्हटले काय हरकत नाही. मग झालं नृत्य सुरू. आणि महाराज नाचता 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 त्या विश्वमोहिनीने स्वतःच्या डोक्यावरती असा हात ठेवला आणि त्या भस्मासुराने सुद्धा स्वतःच्या डोक्यावरती हात ठेवला आणि त्याचं त्या ठिकाणीच भस्म झालं. मला सांगायचं एवढंच आहे सज्जना हो, की भगवान शंकर हे भोळं दैवत आहे. शिव भोळा, इतका भोळा की भक्ती केल्यानंतर लगेच प्रसन्न होतो आणि भक्ताने मागितल्याबरोबर विचार न करता देऊन टाकतो. इतका भोळा. विठ्ठल विठ्ठल हो. आणखीन एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एकदा काय झालं, महालक्ष्मी मातेच्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता. हळदी कुंकवाचा कार्यक्रम, मग सावित्री माता, पार्वती माता, इंद्र चंद्र वरुण सोम सगळ्या देवदेवतांच्या बायकांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलं, निमंत्रण देण्यात आलं. सगळ्या स्त्रिया, सगळ्या देवी त्या ठिकाणी हळदी कुंकवासाठी एकत्र आल्या. आता मला सांगा, महिला मंडळ हळदी कुंकवाला जात असताना तुम्ही गाऊन घालून जाता का? सुंदर नऊवारी साडी घालून, सुंदर साडी घालून जाता, बरोबर की? गळ्यामध्ये एरवी घरात असल्यावर फक्त मंगळसूत्र असतं, पण हळदी कुंकवाला जाताना पूर्ण गळा भरलेला असतो. बरं, एरवी घरात असताना आपण कसंही राहतो, पण बाहेर जायचं म्हटल्यानंतर ब्युटी पार्लर. हां, महाराज अशा नटून आल्या सगळ्या, पण त्याच्यात फक्त आमच्या पार्वती माता एकदम साध्या वेशात, साधी साडी, गळ्यामध्ये फक्त 2 वाट्याचे छोटं मंगळसूत्र, कुठला मेकअप नाही, काही नाही आल्या. आणि तिथं आल्यानंतर मग त्या सगळ्यांनी हरिपाठ सुरू केला. हा, काय करता हो तुम्ही हळदी कुंकवाला आल्यावर? अगं ती नाही का, तिची सून. असं? हा, मग महाराज पार्वती मातेकडे बघितलं आणि पार्वती मातेची टिंगल टवाळी करायला सुरुवात केली. म्हटले का ग पार्वती, तुला काही कळत नाही? हा, अगं ह्या बाकीच्या स्त्रिया बघ कशा आल्या आणि तू बघ कशी आली. तुझ्या नवऱ्याला सांग ना एखादी चांगली साडी घ्यायला. अगं बाकीच्या बायांचा गळा बघ कसा आहे, काय काय हाराचे नाव आहे आता आपल्याला तेवढी माहीत नाही. हा, चपला हार, मोती हार, राणी हार, काय काय महाराज. आणि तुझ्या गळ्यात फुटका मणी सुद्धा नाही. आणि का ग मला एक सांग, तुझ्या नवऱ्याने काही 4 व्हीलर वगैरे घेतली का नाही, का आजूक नंदीवरच आहे? तुझ्या नवऱ्याने काही घर वगैरे बांधलं का नाही, का स्मशानातच राहतो? असं म्हटल्यानंतर महाराज पार्वती मातेला इतका राग आला. पार्वती माता जशी तिथून निघाली तन 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 करीत कैलास पर्वतावर आली. भगवान शंकराला म्हटली का हो? भगवान शंकर म्हटले काय?
खरं सांगा, आपल्या लग्नाला किती वर्ष झाले? काय म्हटली? आपल्या लग्नाला किती वर्ष झाले? भगवान शंकर म्हटले झाले असतील 20-1 वर्ष. खरं सांगा, 20 वर्षात मी तुमच्याजवळ फुटका मनी तरी मागितला का? कोण म्हणतं? पार्वती माता शंकराला. म्हटले अगं पण झालं काय ते तर सांग. म्हटले ते बाकीचं मला काही माहिती नाही. लगेच उद्या आपण संगमनेरला जाऊ, एक प्लॉट बुक करू आणि लगेच तिथं एक इंजिनियर पाहून लगेच घर बांधायला सुरुवात. म्हटली एवढंच ना? हरकत नाही म्हटले. लगेच फोन केला विश्वकर्मांना. विश्वकर्माला सांगितलं हिलंही सोनं सोनं करते ना, सोन्याचीच नगरी बांध म्हटली. विश्वकर्माने एवढी सुंदर सोन्याची नगरी बांधली महाराज, पाहता क्षणी डोळे दिपून गेले. पण विषय असा आहे, ज्यावेळेला आपण एखादी वास्तू बांधतो त्यावेळेला त्या वास्तूमध्ये प्रथमतः वास्तू नावाचा राक्षस राहतो आणि त्याची शांती केल्याशिवाय राहणाऱ्यांना शांती भेटत नाही. मग आता त्या वास्तूची शांती करायची, मग वास्तू शांती करायला कोण पाहिजे? ब्राह्मण. आता तत्कालीन ब्राह्मण कोण? दशग्रंथी ब्राह्मण राजा रावण. रावण तर भगवान शंकराचा एकनिष्ठ भक्त. बोलवलं रावणाला आणि रावणाने महाराज दशग्रंथी ब्राह्मण रावण इतकी सुंदर पूजा केली, इतकी सुंदर पूजा केली की भगवान शंकर प्रसन्न झाले आणि म्हटले रावणा, अरे तू इतकी सुंदर पूजा केली, बोल तुला काय पाहिजे, घे मागून. आता त्यांनी जरी थोडाफार विचार करायचा ना. राजा रावण म्हटला, देवा खरंच तुम्ही माझ्यावर जर प्रसन्न असाल ना, तर ही जी सुंदर सोन्याची नगरी आहे ना, हीच मला दान म्हणून द्या. तथास्तु. काहीच विचार केला नाही, लगेच तथास्तु. आणि तेव्हापासून म्हण पडली लंकेची पार्वती. विठाला विठाला. चला, भगवान शंकर महाराज हे भोळं दैवत आहे. शिव भोळा चक्रवर्ती. कशाचं चक्रवर्तीत्व भगवान शंकराकडे आहे? तर ज्ञानाचं चक्रवर्तीत्व भगवान शंकराकडे आहे. इथं थोडीशी शंका येईल का हो, ज्ञान चक्रवर्ती जर भगवान शंकर आहे तर सर्व संतांनी ज्ञान चक्रवर्ती ज्ञानोबाऱ्यांना म्हटलेलं आहे, बरोबर की नाही? ऐके गा ज्ञान चक्रवर्ती, तू तव ज्ञानाचीच मूर्ती. नाथ महाराज म्हणतात, ज्ञानी यांचा शिरोमणी, वंद्य जो का पूज्य स्थानी, चिंतकाचा चिंतामणी, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. ज्ञानी यांचा शिरोमणी किंवा तुकोबारा म्हणतात ना, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. ज्ञानराज ज्ञानी यांचा शिरोमणी. आणि सनाबाई म्हणते ज्ञानाचा 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 सागर. ज्ञानाचा ज्ञानाचा ज्ञानाचा
ज्ञानाचा सागर ज्ञानराज माझी ज्ञानी यांचा शिरोमणी ऐके गा ज्ञान चक्रवर्ती या सर्व प्रमाणांचा एकच तात्पर्य की ज्ञानोबर हे ज्ञान चक्रवर्ती असताना भगवान शंकर हे ज्ञान चक्रवर्ती कसे त्याचं उत्तर असं आहे सज्जना हो. जर एखादा राजा चक्रवर्ती असेल तर दुसरा राजा हा मांडलिक ठरतो, पण चक्रवर्ती राजाने जर त्याच्या मुलाला गादीवरती बसवलं तर जो गादीवरती बसला तोही चक्रवर्ती आणि जो निवृत्त झाला तो सुद्धा चक्रवर्तीच. या न्यायाप्रमाणे ज्ञानोबारांना ज्या वेळेला विचारलं जातं त्यावेळेला ज्ञानोबार आहे त्यांची गुरु परंपरा सांगत असताना भगवान शंकराकडे बोट दाखवतात. ना आदि गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा बोधाचा जो संसारा जाहला जो आमुते. किंवा हरिपाठामध्ये आपण अभंग म्हणतो आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष ओळला गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवासार सोजविले. म्हणून ज्ञानोबा ही ज्ञान चक्रवर्ती आहे आणि भगवान शंकर सुद्धा ज्ञान चक्रवर्ती आहे. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. आणि अशा भगवान शंकराचं जर नाव घेतलं तर काम क्रोधाची बाधा होत नाही. अभंगाचं दुसरं चरण. वाचे वदता शिव नाम हो वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम हो क्या बात आहे. अतिशय सुंदर. वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधकाम. नाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये भगवान शंकराच्या नामाचा महिमा सांगतात. वाचे वदता शिवनाम. जर तुम्ही वाचेने भगवान शंकराचं नामस्मरण केलं सज्जना हो तर तुम्हाला काम क्रोधाची बाधा होणार नाही. कारण की भगवान शंकराने कामाला जाळलं होतं. कथाभाग फार मोठा आहे, आपल्याला सांगण्याकरता वेळ नाही. असो. वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोधकाम. मग जर भगवान शंकराचं नामस्मरण केल्यानंतर कामक्रोधाची बाधा होणार नसेल तर आपण सगळ्यांनी सुद्धा काय केलं पाहिजे? भगवान शंकराचं नामस्मरण केलं पाहिजे. एकदा सगळ्यांनी हात वरती करा, टाळी वाजवा आणि भगवान शंकराचं आपण नामस्मरण करू. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय
हात खाली केले का? असं वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधकाम. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भगवंताचं भजन घेऊ आणि कीर्तनाला पूर्ण विराम देऊ. विठोबा रखुमाई हरी हरी विठोबा रखुमाई 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 रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कुंडली खडकेश्वर भगवान की जय. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोधकाम. तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष. भगवान शंकराचं दर्शन घेतल्यानंतर हे चारही पुरुषार्थ प्राप्त होतात. आणि एवढंच नाही तर तुमच्या आमच्या पाठीमागं लागलेली जी कळी काळाची भीती आहे, नाथ महाराज म्हणतात ती कळी काळाची भीती घालवण्याचं सुद्धा सामर्थ्य भगवान शंकरामध्ये आहे. एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचे भेव वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोधकाम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोधकाम. धर्मार्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचे भेव वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोधकाम. सज्जना हो, आपल्या गावामध्ये भगवान शंकराचं असणार आहे खडकेश्वराचं मंदिर. पवित्र असं प्रांगण आहे, पावन असं गाव आहे आपलं. या गावामध्ये भगवान शंकराचं असणार आहे खडकेश्वराचं मंदिर. अतिशय सुंदर, अतिशय लोभस्वानं, नयनरम्य असं दृश्य फोटोमध्ये पाहिल्याबरोबरच मला पाहण्याची खूप इच्छा झाली. इथं आल्यानंतर सुद्धा अतिशय प्रसन्न वाटलं. तुम्ही सुद्धा रोज मंदिरामध्ये येत जा. आणि भगवान शंकराला जास्त काही नाही, एक पसा पाणी एक बिल्वदळ पूजन केवळ सोपे भाऊ. काय करायचं, रोज सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाली, स्नान झालं, एक तांब्याभर पाणी घ्यायचं. फक्त तांब्याभर पाणी घेऊन यायचं आणि एक बेलाचं पान, बस बेलाचं पान देवाला व्हायचं आणि तेवढा तांब्याभर पाणी देवाला व्हायचं. बाकी काहीच करू नका. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे काही पाहिजे असेल ते हा भगवान खडकेश्वर तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. हे मी तुम्हाला फक्त सांगतोय म्हणून असं नाही, तर माझ्या जीवनातला अनुभव सांगतो. कोरोनाच्या काळामध्ये माझ्या दोन्ही किडन्या फेल झाल्या. मी खोटं सांगत नाही. मी
की नारदाच्या गादीवरती उभा आहे. कोरोनाच्या काळामध्ये माझ्या दोन्ही किडन्या फेल झाल्या, माझा BP हाय झाला. मला असं वाटलं आता मी गेलो. परंतु एक दिवस TV चालू केला, आस्था चॅनलवरती पंडित प्रदीपजी मिश्रा यांची शिव महापुराण कथा चालू होती. आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं, कितीही मोठा दुर्धर आजार असू द्या, फक्त एक लोटा जल सब समस्या का हल. तेव्हापासून मी नित्यनेम सुरू केला महाराज. आज 4 वर्ष झाले, दोन्ही किडन्या माझ्या फेल आहे. तुम्हाला खोटं वाटत असेल, हे बा खिशामध्ये गोळे, जेवण झाल्यावर घ्यायचं आहे, असू द्या. कशा करता सांगतो, फक्त देवावरती श्रद्धा ठेवा, देवावरती विश्वास ठेवा, तो तुम्हाला काहीच कमी पडून देणार नाही. असा खडकेश्वर भगवान आहे. म्हणून असो, झालेली सेवा या भगवान खडकेश्वराच्या चरणी समर्पित करतो. या ठिकाणी हरिभक्तीपर्यंत हो म्हणून या ठिकाणी समाज प्रबोधनकार महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे माझे गुरुवर्य निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर बाबा यांच्या आणि गायनाचार्य हरिभक्तीपरायण किरणजी महाराज शेटे यांच्या मार्गदर्शनातून संयोजनातून या ठिकाणी येण्याचा योग आला. अतिशय सुंदर आपण हे भगवान खडकेश्वर महादेवाचं मंदिर बांधलेलं आहे. सुंदर असा आपला कार्यक्रम झाला. पहाटे महाअभिषेक झाला, होम हवन झालं, महाआरती झाली, शिवलीलामृताचं पारायण देखील झालं, हरिपाठ झाला. मी आलो त्यावेळेला महाआरती चालू होती आणि कीर्तनही झालेलं आहे. कीर्तनानंतर कीर्तनाचं सेवादान ज्यांनी आपल्याला दिलेलं आहे कैलासवासी किसन नथू घोडके यांच्या स्मरणार्थ श्री अण्णासाहेब किसन घोडके यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि कीर्तनानंतर ज्यांच्याकडून महाप्रसाद आहे कैलासवासी निवृत्ती रखमा घोडके यांच्या स्मरणार्थ त्यांची 3ही मुलं श्री भाऊसाहेब निवृत्ती घोडके, श्री अशोक निवृत्ती घोडके आणि श्री पोपट निवृत्ती घोडके यांच्याकडून महाप्रसाद आहे, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळी वाजवा. पौराहित्य ज्यांनी केलेलं आहे ते हरीश शास्त्री वावीकर आहेत. तसेच पाणी आपल्याला पाण्याचं सौजन्य ज्यांनी दिलं ते मोर्या मिल्क प्लांट रेडे प्रोप्रायटर श्री खंडू सखाराम मेदगे यांचे या ठिकाणी आभार मानतो. समस्त ग्रामस्थ आणि भजनी मंडळ उंच खडक यांचेही या ठिकाणी आभार मानतो. सुंदर असं चित्रीकरण ज्यांनी केलं आमचे परममित्र आदरणीय सर्वेश महाराज बाळसराफ त्यांचेही या ठिकाणी आभार मानतो. सुंदर अशी साऊंड सिस्टीम ज्यांनी दिली आमचे सचिन भाऊ रेवगडे त्यांचे आभार मानतो. मृदंगाची ज्यांनी साथ केली, गायनाची ज्यांनी साथ केली, हार्मोनियमची ज्यांनी साथ केली, सर्व भजनी मंडळ, सर्व टाळकरी मंडळ, तुम्ही सर्व मायबाप श्रोतूवर्ग सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होतो. जर कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर क्षमा मागतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवितसे. एका जनार्दनी शिव, एका जनार्दनी शिव, एका जनार्दनी शिव, एका जनार्दनी शिव. निवारी कळिकाळाची भेव, निवारी कळिकाळाचे भेव, वाचे वदता शिव नाम, वाचे वदता
तयान बाधी क्रोध काम सच्चे मन से उसका हो जाएगा, उसका हो जाएगा, वो भी तेरा हो जाएगा। तेरे संग संग गाएगा, तेरे संग संग नाचेगा, विश्वास जरूरी है। तेरी बिगड़ी तेरी बिगड़ी तेरी बिगड़ी बनाएगा, विश्वास जरूरी है। दयान दयान बाधी क्रोध काम वदता शिवनाम तयानवादी क्रोधकाम. हा कार्यक्रम करत असताना हा कार्यक्रम चांगला व्हावा याच्यासाठी जास्तीत जास्त ज्यांनी कष्ट घेतले ते सर्व ग्रामस्थ तर आहेत, सर्व भजनी मंडळ तर आहेच, पण आमचे धनंजय भाऊ घोडके यांनीसुद्धा आणि आमचे सुभाष भाऊ मोरे यांनीसुद्धा जास्त त्यामध्ये प्रयत्न केले, कष्ट केले आणि म्हणून त्यांचेही या ठिकाणी आभार मानतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. तरी विनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनोतसे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत योगी नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शे
तुमच्या कृपेची कोसने जन्मजन्मी तुका विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय आ बोलले तुझे वाकुळी उत्तरी नाही उच्चारिला अधिकार मी आपला